नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदाशिवलीला अमृत श्रवण अर्चन सदाशिवांचे सूत म्हणे शोकांदी प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्याचं नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदती शक्राती सुरगण. तो शंकरची त्यांचे दर्शन, घेता तरी ती जीव भाऊ, अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझे एक बांधवा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून या त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदिरे. कंठी बांधावे 32, मस्तका भवते 24, सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देक. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी, काश्मीर देशीचा नृप पावन. नामाभिधन भद्रसेन विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दयात विसुर, धन्य मनती तेवची राजेश्वर. लांछन घेण्याय करी साचार, अमात्य थोर त्वयीची पय. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लादली कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, भौत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रदात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान, शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगते नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेविवित्य वस्त्र अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवी भीती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यांस का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी. रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे, भूषणे लेविविती ते सवेची. ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परिते न सांडिती, आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगविला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र. जाळिले सत्र करून या, जनमेजय सर्व सत्र केले ते. आस्तिके मध्येच राहविले, पराशराशी पुलस्तीने प्राथिले. मग वाचले रावणाधिक, वीरांची सदटावून निशन मात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वमित्र, तेवी पितृ कैवारे पराशर. वादी जलजल पै केले, ती सांगावी समूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथा. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु, निर्धार घरा आला जाणूनी. राव प्रधान सामोर धावती, साष्टांग नमुनी घरासी आणि ती. षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊनी, राव विनवी कर जोडूनी. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही बर नावडे. राजविलास अनुमात्र, गजवाजयांनी समग्र आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गोड पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी कुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीस, जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी. उपमा तयांसी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे, हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा. समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम
महानंदा नामती येचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहुणी कंदर्भ तन्मय होनी नृत्य करी ऐसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा डळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न परेक राजस चंद्ररशी सम प्रकाश शय्याजीचे अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महर्षी खिल्लारे भौत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहदोर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोनी सकर्णूप डोलवी ती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश असोनी पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार भौत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमसी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचे कमनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासे अत्याधरे ऐक बैत्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळलेले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोनी नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यगार जेते ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथीची भांदी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवणते ही ऐकती दोघे जण सवेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांसी सोडूनी नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते येव तिच्या संगती करून त्यांसही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करुनी स्वहस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊनच मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंदगण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षिणी पद्मिनी 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयाची ते मानले सवेंची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवळून सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीत शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पहा सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञा करून नृत्यशाळेस लागला अग्नी जन धावो लागले चहूकडून एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मर्कट दिले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरे ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेचे स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडीनी शंख घातली सूर्यबिंब निगई उदय चळी तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुजम पंचवद चंद्रमोळी संकट पाळी भक्ताते माता जटांचा भार तृते नेत्रे वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे नेर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तायांची शिरी नीळकंठ खटवांगंदरी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रांबर कळा मनुष्य
मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती वरचे वर कंदुक झेलिती, तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेस झेलून धरिती, हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दया माता बंधू समवेत, महानंदा विमानी बसत दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी, जेथे नाही अधिव्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेद बुद्धी कैंची तेथे नाही काम क्रोध दत्त द्वंद्व दुःख मदमत्सर आणि निशंक, जेतीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे, जेथे सुरतरूंचे वने अपार सुरभींचे बहुत खल्लारे, चिंतामणीचे दौलांगारे भक्ता कारणे निर्मली, जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास, शिवपदा सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली ये कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी, रुद्राक्ष धारण भाळी उभीती चर्चून, त्यांच्या पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतांश, उद्धरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतेकून मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय राजस, प्राणाहून आवडे भाऊ तुमच्या आगमने करुणी, स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलन देखत, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळिक दुःख हरणावी पडेल पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासे येते मूर्खपणा, तुम्हाला वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जाण पा, आजपासून 7वे दिवशी मूर्ती पावेल या समयसी, रावा ऐकता धरणेसी मूर्छा येऊन पडेला, अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळून, अंतपुरी सकळ कामिनी आकंत करीती आक्रोश, करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपोर, मग रायसी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठांना सोडी धीर ऐक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र शिशिमित्र नव्हती ते नव्हता मायामाई विकार, केवळ ब्रह्ममय साचार, जेथे झाले स्फुरण जागर ब्रह्म म्हणून या, ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या, संवंश निर्मिली पित वसन रजांशे सृष्टी करता द्रुहीन रची पूर्ण, यरुमने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुनी, 4 वेद उपदिशिले 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्रादाय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान, बोनत्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन, हा रुद्रादय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयंबुळे, जय रुद्रादाय ऐकती पडती त्यांच्या दर्शन जीवे उद्धरती, मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषीपासून भूतळे आला अध्याय जाण, थोर तप जप ज्ञान त्याहून अन्य नसेसी, जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शन तीर्थ पावन, व्याघ्रीचे देवदर्शन तयाची घेऊ इच्छित, जपतप शिवार्चन यावून थोर नाही जाण, रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णवा, रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर रिते हिंडो लागले, मग यमे विधी लागी पोसोनी, अभिभक्ती कृत्या निर्मिले दारुण, मतीने कुतुर्गवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदय संचरली, त्यांची मनसर वाढला विशेष वाटे करावा शिवदोष, ते जावनी यमपुरीसे महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी, ते जे पापमती ते अल्पायुषी होती, नाना रीती साचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगवून, ऐसे म्हणती जे ते तया लागूने मानूनी नरकी घालावे, रुद्रादाय नावडे त्यांची कुंभ पाखी घालावे त्यांची, रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेना अवतारी अयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच, अथवा शतघट स्थापन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुनी अभिसिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोनी, पाळा करी सप्तदिन राहे धरिले दृढ चरण, सद्गत होऊन बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक का, काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून,
तरी वा आश्चर्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहे तर ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावणे आत्तांचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले पराधर आणि पराधन त्यांस म्हणावून निचपूर्ण विरक्त सुशील गेले या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे पापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बसला व्यासपिता घेऊन सहस्र गट मांडूनी अभिमंत्रुनी स्थापिले स्वधुनीचे सलील भरले पूर्ण त्यांत आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनेले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माद्यांनी आला चंडाश मूर्ती समय येता धरणीचे बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरा नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोक संपूर्ण सावध केला राजनंदन त्याचे पुसती वर्तमान वर्तल त्याची सांगत एक काळा पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शंदूर विक्राळ धाडा भयंकर नेत्र खंदिरा सारिखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले ततोता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तैचे जैसे गबस्ती दिगंतम सहारती भस्म अंगी व्याक्रंबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज घेऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करींत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीच्या एकता उत्तर भद्रसेन जरी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदरा अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबाळा लोळे शिवनाम गरजत तये वेळे शिवसुमने वर्षिती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्व्याची सुस्वर मृदुंग वादे गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनया पर वाजती चंद्रनना धडकती भेरी नादन माये नबोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतीसे षडश अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमूलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्ती केली राजेंद्र मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले होसंत येत सुगंध धवनी की काशी क्षेत्रावरी स्वधर्णू की स्वतापले मृडाने रमणलिंग अर्चिचे की निर्दवास सापडे चिंतामणी शुद्धिता पुढे शिराब्दी ये धावणी तैसा कमलोदभ वंदन तेशनी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कया हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी आणि जान वंद जे का सर्वात जो चतुष्टकाळा प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या कर तळमाळ त्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की एक कमाळ भवांड मोडून पुनसृष्टी करणार मागुतेने अन्याय विलौकिता नयनी दंडे ताडील शक्रांतिका तो नारद देखुनी तेच शनी कुंडातून मूर्तिमंत निगे अग्नी दक्षिणागी ग्राह्यपत्य आणवणी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्राह्मणांदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचार पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून म्हणे स्वामी अतिद्रष्ट तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मूर्तीनेला बांधोनी तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठवला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि तो होतास भद्रसेन नंदन त्या 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य कसे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वदा कैसा आणि तो होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्ष मूर्तिचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्व निरसून सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी भाऊ मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णद हिम गण जमात अपराध न कळता घडला हा ऐसे नारद सांगता तेशे राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुनी महास्वय करतिशी शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा द्या पडता निर्दोष तो शिवरूप ह्याच देई तो ते तिची झाला मुक्त त्यांच्यातील ते तरी ती भाऊ असो यावरी ब्रह्मसुत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शत पदमदन
देऊनी तो शेविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यात जे पडिती त्यांस होय आयुष्य संतती त्यांस काळ न भादे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलदान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा त्राध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निश्चय शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान समेत राव जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्राय ध्यान करिता महारुद्र तोशिला विमानी बसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठ वास भवत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न पिछच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई जेथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निश्चस त्याचा विटाळ न होवा त्यास प्रसोजनी वांज झाली माता त्याची सांगती न धरावी तत्वता त्यांशी संभाषण करिता महापातक जाणीजे जे आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते सवे जीवे भावी जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बसती त्यांच्या पंक्तीस त्यांची मृत्यू झाला. या गोष्टी संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदय मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रय शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादश गोड हा श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवती. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.